अपराध काय झाला दैवाने अखेल रचला अपराध काय झाला दैवाने अखेल रचला विनंती माझी आज सामना विनंती माझी आज सामना अपराध काय झाला अपराध काय झाला दैवाने अखेल रचला विनंती माझी सामना विनंती माझी सामना माझी पट्टराणी हो नाही तुझे मला कोण नाही माझी पट्टराणी हो नाही 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 म्हणे. नाही पट्टराणी हो अरे हा बरा तुझे मनोकामना ठेवत पूर्ण नाही माझी मनोकामना हे परमेश्वरा माझी फक्त एकच इच्छा आहे या जगात माझ्या बाळा तरी एकदम सुखरूप ठेव ये अरे चल तुला तुझ्या मनात इच्छा पूर्ण करायच्या ना हो करायचे ये 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 आई बाबा उठा ना आई बाबा उठा ना आई उठा बाबा उठा ना आई आई बाबा मी तुमच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो की ज्याने पण तुम्हाला मारला आहे त्याचं नाव सांगणार नाही बंगिरा सुस्वागतम 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 रचित प्रेक्षकांना वंदन करून विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करून महाराष्ट्रातील आराध्य दैवत
छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून श्री भैरी वागताई नमन नाट्य मंडळ मालदोरी सडेवाडी सहर्ष सादर करीत आहोत एक तुफानी काल्पनिक वगनाट्य आई आई तुझ्या शपथ रक्ताची आई तुझ्या शपथ रक्ताची अर्थात चुडाने पेटलेला बंगीरा दिग्दर्शक संदेश खाडे सहदिग्दर्शक महेश खाडे नितीन खाडे निर्माता भैरी वागताई नवनाट्य मंडळ बातोली सडेवाडी रंगभूषा तुकाराम चिंबिले वेशभूषा सडेवाडी महिला मंडळ तालरक्षक नितीन घाणेकर ऑक्टोपॅड रुपेश तेलार ऑर्गन आशिष भुवर लाईट साऊंड सिस्टम संदेश जोगळे चिपळूण या प्रयोगात भाग घेणारे कलाकार राजा अंकुश कापडे प्रधानजी फूडसे अजित खाडे सेनापती कर्तन सिंह नितीन खाडे राजकुमार विजय शुभम कापडे राजकन्या विजया सागर खाडे शेतकरी बाबू संदीप खाडे शेतकरी पत्नी बानू सागर खाडे बंकीरा सुरेंद्र खाडे राजसेवक काळू सुयोग खाडे राजसेवक बालू साहिल कांबळे सुस्वागतम श्री रचित प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून श्री भैरी वागताई नवनाट्य मंडळ बातोली सडेवाडी सहर्ष सादर करीत आहेत एक तुफान काल्पनिक वगनाट्य आई शपथ तुझ्या रक्ताची अर्थात चुडाने पेटलेला बंगीरा राजवाड्यात महालात जाऊचे ना राजवाड्यात महालात जाऊचे ना माझ्या भैरेश्वरीला मानाचा मुजरा माझ्या भैरेश्वरीला मानाचा मुजरा माझ्या
मी या राजवाड्याचा राजसेवक कालू. मी या राजवाड्याचा राजसेवक बाळू. कालू, अरे बाळू, अरे आज उशिरा का आलात जरा गेट वरती? अरे उशिरा म्हणजे काय? बोल, तुला माहितीये? काय झालं? अरे काल हा, काल खाली पालखी नाचवायला गेलो होतो. बरोबर. मग हा, त्यामुळे मला यायला उशीर झाला. काय म्हणतोस? मग हा, हा, अरे पण मला तसा नाही झाला. का रे? अरे काय सांगू तुला, हा, सुरेश दादा माहिती का? सुरेश दादा. सुरेश दादा. हो, हा, हे माझ्यापेक्षा लहान. लहान. ते फक्त फुगलेत रे. फुगले. आणि मी लहानच आहे. लहानच आहे. माझी उंची नाही. का वाढत हे आहे? माझ्या पाठून शाळेत गेले. पाठवून शाळेत गेले. तर मास्तर काय म्हणाले माहितीये रे, बारक्याला पाठीच राहू दे, हे उंची वाढले त्याला पुढे जाऊ दे. पुढे जाऊ दे. हा, हा, ते आपल्या भरभर गेले. गेली पुढे माझे गेली. हात ते पाठीत. पाठी. माझ्यापेक्षा लहानच आहे. लहानच. माझी उंची कमी म्हणून मला शाळेत ठेवली. मी सगळे ते बारक्या पोरग्या करतात. काय सांगतोस तर तरी काय झालं माहितीये? हा, सुरेश दादा काय म्हणाले काय माहितीये? बोलतोय? ते कालू, हा, आपण जरा शिकारीला जाऊन येऊया काय? शिकारीला. हो. म्हणजे बोलतो नरस मी बोललो तुमच्या बरोबर जायचं म्हणजे ह्यांची बंदूक उलटी चालते. उलटी चालते का? आला तर झोप कुठं घुसल समज नाही. काय केलं? तरी पण म्हटलं ठीक आहे जाऊया. जाऊया. तर माझं 2 कुत्र घेतलं. कुत्र घेतलं. हा. हा, बारकू दादा, हा, सुरेश दादा, सुरेश दादा. रघु दादा. आता मी हा. त्यांना दादा म्हणतो हा. दादा. नाहीतर माझ्यापेक्षा लहान आहेत ते. लहान होता. हा. हा. तर त्यांना घेऊन गेलेला. गेला. चौतरा काढलेला, अडीच्या आगर काढलेला. हा. हा, अरे ह टंक पोरी ना, टंकपुरी. ठणठण चालायला लागले. हा. म्हातारा म्हातारा ना? माझ्यानं काय पाय पुढे त्याचं झाले काय वय झालं ना तुझं? तरी गेले फिरलं काय दिसत नाही. दिसणार. अडीच्या आग्रात हा. सुरेश दादाला अर्धा पुत्रा आणि अर्धा भ्याकरा दिसला. अरे काय सांगतोस तरी? हा, अर्धा पुत्रा आणि अर्धा भ्याकरा दिसला. हा. तर मला म्हणतो कालू, हा. काहीतरी झालीच हाय. काहीतरी झाली का? हो. हा. पण जेव्हा असं फुडून बघितलं कुत्रा दिसतो, पाठून दिसला तर भ्याकरा दिसतो. भ्याकरा दिसतो. हा. हा. तर मला म्हणतो धरू काय रे? हा. तर मी बोललो कुठं धरणार? हा. पाठी धरणार का पुढे धरणार? पुढं धरणार. नेम. हा. पुढे धरला तर कुत्रा मरेल, हा. पाठी धरला तर भ्याकरा मरेल. हा. पण कापायची कशी? कापायची कशी? ते बघितले म्हणतात नको जाऊ दे, हा. कशाला आता जायचा, जरा पुढे जाऊया. पुढे तर जाऊ. फिरून काय भेटला नाही, मला कंटाळा आला. मी आलो आपल्या घरी. आला घरी. घरात आलो मस्तपैकी आणले असे हा. तंबाखू खायत बसला होता. हा. तो 4:45च्या आसपास आवाज झाला. आवाज आला. तो माया बिया बारकावर धावत सुटला. आवाज हो, येतो. हा. कोयची भीती घेऊन धावत सुटला भावाच्या पाठीकडनं. हा. गेला की म्हणजे झाला काय हा. डुकर भेटला की काय. अरे डुक्कर भेटला हो, जातो. गेलो मी पण पाठोपाठ गेलो. हा. तर सर्व असं डोक्याला हात लावून बसलेलं. हा. बोला झाला काय रे? हा. तो कोण सुद्धा काय बघायला नाही. काय नाही? अरे मी गेलेली मला कुत्रा मारली. अरे काय सांगतोस तरी? अरे हो, काय बोलतोस तरी अरे काय? मग सांगतोय काय? नियम चुकला त्यांचा. अरे नियम चुकला. अरे म्हणून उशीर झाला. अंत्यसंस्कार करा. आता 13वा कधी ठेवायचा, 7वा कधी ठेवायचा, सर्व करायला लागणार आहे. हो, बोलकन हो. दादा. काय म्हणतोस विक्या? हा. आपण ना पाठी फेरफटका मारून येऊया. मारूया. बरोबर आहे? हा. चल जाऊया मग. चल. मुलगडला पाहिजे अरे समोरच्या जंगलामध्ये कोणाच्या तरी सावली दिसत आहे. इतर कोणा माणसाची आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे. अरे कोण युवराज? अरे तुझ्या हाती पाठवून आहे. अरे बुरखाधारी शैताना, अगोदर तुझ्या समोरचा बुरखा बाजूला घे. बुरखा घालून तर स्त्रिया फिरत असतात, तुझ्यासारखे नाही. अगोदर तुझा बुरखा बाजूला घे, मग पाहतो तुझे घमेल. अरे हो इथं तयार. ही काय?
रस्त्यावर पकडे या हरामखोराला. तुझ्या आवाजातून माझे प्राण गेले. तुमचे उपकार मी जन्मभर कधीच विसरणार नाही. या दुःखात माणूस या नात्याने मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. माणूस हा धर्म मी कधीच पाळला आहे. पण एवढ्या अरण्यात घन जंगलात तुम्ही एकदा हा तरी कोण? मी आणि रस्त्यावर जंगलात शिकारीसाठी आलो होतो. शिपायाने माझी मध्येच चुकाभूल झाली. मी एकट्या जंगलात फिरत राहिलो. एवढ्यात या हरामखोर शैतानाने माझ्यावरती हल्ला करत शहरात पूर्ण कृत्य राहिले. विक्रमसिंग यांचाच मुलगा विजयसिंग. पण आपण कोण? मी कोण आहे ते नंतर सांगेन. पण तुमच्या हाताला खूप लागलं आहे. यावरती वेळीच उपचार झालं पाहिजे. चला आपण वेळीच उपचार करूया. हा मित्रा थोडी आभार मानायची तरी संधी दे. मग यामध्ये मी काय करावं? विधान एक आठवड्यात तू आमच्या राजदरबारात येऊन थोडी विश्रांती घ्यावी. तिथे तुझी सबब चांगलं नाही. ठीक आहे, पण माझी पण एक अट आहे. मी कोण आहे ते फलता कामा नये. मी दर्या कोणामध्ये राहणारा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं नाव बंगीर आहे. ठीक आहे, पण युवराज प्रथम या सैतानाचा बुरखा तरी बाजूला करून पाहावा कोण आहे ते. नाही मित्रा, त्याला राजदरबारात घेऊन जाऊ. पिताची योग्य ती शिक्षा देतील. चला या हरामखोराला घेऊन आणि अंधारे कुठे डांबून ठेवा. ठीक आहे, चला तर. शांतीपूर नगरीमध्ये महामंत्री मलाच म्हणतात. माझा स्वभाव पहिल्या कोरपणा असल्यामुळे माझ्या पिताजीने माझं नाव खूरच्या नशे ठेवले. पण आतापर्यंत टाकले डावपेच यशस्वी झाले आहे आणि यापुढे टाकलेले डावपेच यशस्वी होतील यात काही शंकाच नाही. पण युवराज शिकारीसाठी जंगलात गेले आहेत. त्या सेनापतीने युवराजाला अटक केली असेल. हा सेवक महाराजांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद. बाबांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद. तुम्ही जंगलात शिकारीसाठी गेला होता हो, ना? आम्ही गेलो होतो. युवराज पण शिकारीसाठी गेले होते ते ना? पण गेलो होते. युवराज आले? ते पण आले. आल्यामध्ये ते पण येणार ना? तुलाच विचारलं ना तुला? तुम्ही काय सांगतोय? शिपाई, हा? दरबार भरायची वेळ झाली आहे. हा? दरबार भरायची वेळ झाली. ते ऐकतोय ना? वेमीच्या जेंडापासून वारा. बाई पागल झालाय का? काय बोललास? पागल झालाय. तुमचा पोपट पेरू खातोय. माझा पोपट पेरू खातो. तुझा काय खातो? तुझा काय खातो? आपला मिरची. झाला बाई, नाही, दरबार भरायची वेळ झाली. मी वेचीवरती जाऊन येतो. मिरची जाऊ ना. मिरची कशा जाता? हो बाबा,
वेशीवरती म्हणजे सीमेवरती मग असं म्हणलं ना मला कुठल्या मिशी बिशी जाता होती बहिणी कुठे जाणार नाही आहे? असं लोकं कानपाट करून गेली. नाही, त्याला बोलतोय. नाही नाही हो जाईल कशी हा लेकी त्यांचा घालून आहे. बहिणी कशी जाईल? बाबांनो, बाबांनो. मला मी काय बोलतोय त्याला रजनीकांत असली का येणार रजनीकांत नाही, नाही, नको. हो, हो, हो. म्हणते. बाळा व्यवस्थित ठेवा येतो आम्ही कुठे निघालो एवढ्या लवकर जाऊ नका हो. हा? मी काय म्हणतोय हा? हो तो काय तुम्ही राजे म्हणाला होता ऐकलं आम्ही महाराजासोबत पण मी काय म्हणतोय हा? ही दाढी ओरिजिनल आहे की कोणता कोणता लावलेला तू? तुमचा मुखडा पडला काय हो? हो, इथल्या बियर दूषित होता होत्या. हा, इथं मला- अरे बाबा, बाबा, अरे मुखडा झाला एवढा. बाबा झाला? हो. बाबा बर्फ टाकायचं. आणि मला तर मग ठेम ठेम. ए, हा? मुखडा काढायचा आहे. काढायचं आहे. हो. शंकर बाबांना सांग हा. मला इथे चुलीत टाकून ठेव. टाकून ठेव. हा. कसा म्हणजे दुर्बिणीन करायचा की नाही? तुझ्या बरोबर दुर्बिणी काढायची कसा काढायचा? काय हो? येतो आम्ही याला मुखड्यावाला. मला पाणी का म्हणतो श्याम? किती घातली? सकाळी उठवणार आहे घातलीस काय? किती? एकच घातली. किती? किती घातले काय? गेल्या वर्षी बघितलं काय झालं हो. हो पण मग जाऊया जाऊया घरी, हं? शांतीपूर नगरीचे राजे विक्रमसेन आमचे राज्य किती आनंदात चाललं आहे. या राज्याचे महामंत्री व सेनापती या दोघांच्या खांद्यावर हे राज्य व्यवस्थित व चांगल्या प्रकारे चाललं आहे. पण आमच्या मनामध्ये एकच खंत आहे, ती म्हणजे आमच्या युवराजांचा राज्याभिषेक व आमची कन्या विजया हिचा विवाह करायचा ठरवला आहे. काय करावं काही सुचत नाही. राजसेवक महाराजांचा काय निर्णय ना? आशीर्वाद असो. राजसेवक आमचे पुत्र युवराज पहाटेपासून शिकारीसाठी गेले आहेत. त्यांचा अद्याप पत्ता नाही. महाराज येतीलच इतक्यात. आशीर्वाद असो. बाळ युवराज आपल्या अंगावर या जखमा कसल्या आणि आपल्या बरोबर आलेला युवक तरी कोण बरं? बाबा या युवकामुळेच तुमचा युवराज जिवंत परत आला. काय काय म्हणायचंय का युवराज तुम्हाला? बाबा राजसेवक मी शिकारीसाठी जंगलात गेलो होतो. शिपाई व माझी मध्येच चुकाभूल झाली. मी एकटाच जंगलात फिरत राहिलो. एवढ्यात एका बुरखाधारी सैतानाने आमच्यावरती हल्ला केला. तो वार करतात तोच त्या वीराने स्वतःच्या दंडाच्या बळावर तो वार आपल्या हातावरती घेतला व माझे रक्षण केले. तो सैतान होता तरी कोण? पिताजी त्याला आम्ही अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवला आहे. राजसेवक घेऊन या त्या हरामखोराला. ठीक आहे महाराज. ए झेपल काय रे? हा हा अरे गाडी आहे तू. आमचा छावा कुठं बांधायची नाही बांधायची पटाकन मिळाली आहे. राजसेवक या हरामखोराला फासावर लटकवा. हा? या हरामखोराचा बुरका उतरून कोण आहे ते पाहावं म्हणतो. नाही मित्रा तुझ्या पवित्र हाताला स्पर्श करू नकोस. शिराजसेवक या हरामखोराचा बुरखा बाजूला करा. असं बोलताव? बाई हा आमचा काल्या. काय पाहतोय मी? सेनापती तुम्ही हरामखोरा कल्ल्याला अंगावर बेमान झालात. महाराज माफ करा मला. कसं काय?
पिताजी सणामध्ये आपल्याला शरण आले आहेत, त्यांना एक वेळ माफ करावं, नाहीतर त्यांना हातापाराची शिक्षा द्यावी. ठीक आहे बाळ युवराज. राजसेवक, हे आराम करायचं सर्व वस्त्र काढून याला हद्दपार करा. ठीक आहे महाराज. बघाव काय करायचं तू इथंच काढले का पटलं बघायचं. हा, हे टाकून कान सुरी इथून. अरे मित्रा, एवढा कोणत्या विचारात गुंतला आहेस? शिवराज, या माणसाला चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. जाऊ दे मित्रा, आपण राजवाड्यात जाऊन थोडी विश्रांती घेऊया. चला तर. हे काढू. हा. झाले आता विजयसिंग कुठे दिसलेच नाहीये. काय करावं, काय करू सुचत काही साहेबांच्या चरणी प्रणाम असो. दादा कुठे होता तेवढे दिवस आणि किती शोधत होते तुम्हाला? दादा साहेब, आणि हा तुमच्यासोबत भिकारी तरी कोण आहे? खबरदार ताई, मला भिकारी बोलली तर हा माझा रक्षण करता आहे. आज त्याच्यामुळे तुम्ही जिवंत परत आलो. तो आपल्याकडे 5 दिवस पाहुणा म्हणून राहण्यासाठी आले आणि तू त्याचा असा पाहुणचार करतेस. काय तर म्हणे पाहुणा आणि असं. दादा तुझे कपडे बघ, त्याचे कपडे बघ. युवराज, याच काहीतरी माझी चूक असल्यामुळे होईल. कुणाशी तुलना कुणाशी करताना काही सुद्धा वाटत नाही हिला. युवराज, तुला जर मी हवा असेल तर मला माझ्या जंगलात नेऊन दे. हे तोच मी. थांब बंगिरा. अगं ताई, बंगिराला थांबव म्हणतो ना. काय तर भिकारी तर भिकारी आणि बड्या तर मग तर राजाच्या वरच्या. हरामखोर! युवराज, हा अपमान मी सहन करणार नाही. तुला जर एवढी गरज असेल माझी तर मला गंगामध्ये येऊन दे. चाललोच मी. थांब बंगिरा. ताई, बंगिराला थांबव. थांब दादा, दादा थांब दादा, दादा थांब. दादा दादा थांब दादा. मा म्हणते बघा ना, थांबव ना माझ्या दादाला. एका मित्रासाठी तो त्या माझा पाठला कर गेलाय. अगं तू वेडी आहे. तुला सांगतो, तू माझ्या बरोबर चल. आपण चुकाने संसार साठू आणि हे राज्य चुकाने संसार करू. प्रधानजी असं बोलताना तुमची जीभ कशी हात पाहिजे नाही? शेवटी तू तुझे रंग दाखवले तर. अगं बरं बोलले नाही. तू माझ्या बरोबर चल. नाही नाही नाहीतर मला जबरदस्ती करावं लागणार. नाही नाही प्रधानजी नाही तुला सांगतो ना, नाही चल माझ्या बरोबर. नाही चल बोलतो ना. तुला अजूनही सांगतोय, चल माझ्या बरोबर. नाही नाही नाही. हरामखोर, मला भिकारी म्हणते. पाहतोच मी तिला. बंगिरा, काय करावे? पुढे जावे तर माझ्या ताईचा आवाज थोडा वेळ इथेच लपून बसतो. वाचवा दादा, वाचवा. दादा वाचवा दादा, वाचवा दादा, दादा वाचवा. अगं एवढ्या अरण्यामध्ये तू कुठे पळून जाणार आहे? तुला अजून पण सांगतो, चल माझ्या बरोबर. नाही नाही प्रधानजी चल बोलतो ना, नाही चल बोलतो ना. नाही तुला अजून पण सांगतो, चल माझ्या बरोबर. नाही चल माझ्या बरोबर. नाही नाही चल. अरे हरामखोर प्रधान, चल बोलतो ना तिला. अरे
तुझ्यात एवढी हिंमत असेल तो हो उद्या तयार. ठीक आहे. अरे हरामखोरा, एखाद्या वीर पुरुषावर हात होता, लाज कशी वाटत नाही? अरे तुझ्यात जर हिंमत असेल तर कर या बंदीराच्या बंधनाला म्हणा. अरे बंदीरा, तुझ्यात एवढी हिंमत असेल तो युद्धात तयार. अरे मग पाहतोस का? हो युद्धात तयार. मला माफ करा. बोल विजया, शेवटी तू आलीस. तुला आपली चूक समजली याचाच मी आभारी आहे. चल आपण राजवाड्यात जाऊया. चला युवराज. राजसेवक दिवसेंदिवस आम्ही थकत चाललो आहे. या राज्याचा राजकारभार पेळवत नाहीये. आमची तब्येत आज थोडी ठीक वाटत नाही. थोडी विश्रांती करतो. पारा व्यवस्थित ठेवा. अरे काळू बोल काळू. अरे महाराज विश्रांती करत आहेत. हो आपण पण थोडी विश्रांती घेऊया. विश्रांती नाही थोडस झोपूया. झोपूया ठीक आहे. चल ए कुठून बिकून आलायस ना. ये बाल लाईट बंद कर. बायको दिसते. बाजूला येतोस काय? तरी काय लागले जाऊन ये. क्रांती करती ठेवलाय. काढू झाली काय वाज म्हणून ठेवला की काय. अगं बाय ग बाय बाय बाई टमाटा गेला ग. बाय बाय कोणत्या लात मारला ग. बाय 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 जीव काढला तू. बाय बाय गेल्या बाजात न मुलाली की काय. काय माहिती बाय कोणाचा बळ सोडला होता काय. तुला काय शिकवणार वाटतं. बळ सुटला तो वरती आला की काय माहिती. पांढऱ्यावर मारतो रे. मारला की बघ लागली आता हो जोराची. आता उठलाय तो हलका पण होऊन हलका म्हणजे का बसायला लागणारच आहे. म्हणजे काय 4 दिवस गेलो नाही माहिती तुला. झोप झोप. आता कसं एकदम बरं वाटतंय. अरे वाच झोप झोप.
पिताजींचा ओरडण्याचा आवाज ऐकलात का? कसला तरी आवाज झाला. चला आपण पाहूया. चला, चला. बाबा बाबा युवराज, हे काय? महाराज तुम्ही खून दिलात? नाही नाही प्रधानजी, मी पिताजींचा खून केला नाही. नाही कसं? तुमच्या हातीचं खंजीर आहे. नाही नाही प्रधानजी, मी पिताजींचा खून केला नाही. तुमच्या हाती खंजीर मला खून करून केला. नाही, तुम्ही माझ्यावरती खोटा आरोप आहे. बस शेवट. पत्रकार युवराजला अटक करा. मला अटक करू. नारायणच्या गिरण. सांगतो अटक करा. युवराजला पहिले अटक करा. अटक कर बाबा याला. अटक कर. ए, हा, हमारा दे. हा? हो गया महाराज घेऊन सांगतो. हा? हे मला फोन करायला लागल. काय सांगितलं? युवराजाला पहिले अटक करा ना. अनेक सांगा ना. कोणाला सांगता येत नाही. माहिती नाही. ही लागली. जराशी लागली पण लागली. लागली म्हणजे काय? हात ठेवा. युवराजाला पहिले अटक करा. मला काय कसं लागली आहे? काय म्हणते? अरे हे येतात. हा. रोज रोज बसतात. हा. बायकोला फोन करतात. करतात. आणि तिकडे वराडली की हे आमच्यावर राग करतात. हा? अरे ऐसा कोई चाबुक नहीं हुआ वो मेरा गुलाम हमारा लाज कर दिया हम तेल लगा लगा के आए हैं तालिंदर नाही मला काय नाही पहिला युवराजाला अटक करा. जरा ठीक येतो की नाही? तुम्ही आराम हा? हात ठेवा. युवराजाला अटक करा. करतो ना. मोठा लागून आलो. माहिती नाही. जाऊया थोडी. आम्हाला जास्त बेल्ट घेऊन जातात काय वाईट कधी अजून एक मार काय करशील? जालवाय. जालवाय. ए बाबा पकड बाबा पकड अटक करा युवराजाला. जमा तुम्हाला झाला तरी काय? मंगापासून बघतो त्याला अटक करा अटक करा. हा चांगला आहे की तुमचा? कोणाची लडपड माहिती नाही. मला चरडी पाहिजे करणी पाहिजे. असा उभा राहायचे. असं तोंड पुढे करून उभा राहा. चैनीवाली पाहिजे हं? चैनीमध्ये तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझी चड्डी नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझी चड्डी नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला याचा चड्डीची नारी याचा चड्डीची नारी याची बायको नारी नारी मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला आजाचं वांग आजाचं वांग याचं पानं झालं मागं मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला तुझी चड्डी नको तुझा शर्ट नको मी जातोय सोनापुराला मुतगडा झाला महाराजाना
पाहुणा आणा लवकर ना. उत्तर झालंय बरोबर आहे. झालेली बघ पुरी झाली. अगो बाय पहिला युवराजनं अटक करा. नाही नेले होतं. नाही प्रधानजी, मी पिताजींचा खून केलेला नाही. अरे तू पिताजींचा खून केला. तुझ्या हाती खंजीर होत. नाही. राजसेवक युवराजांना अटक करून ठाण्यामध्ये देवा. ठीक आहे ठीक आहे. राजसेवक राजसेवक आपले महाराज आपल्याला सोडून गेले आहेत. ते राज्यातील गोरगरीब जनतेला कळवा आणि महाराजांच्या अंत्यविधीची व्यवस्था करा. येतो आम्ही. सगळीकडे सांगायला नको. माझे भाऊ बॉडीवर आम्हाला सांग गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता तुम्ही गेले खतम. बाय बाय टाटा. बाय बाय टाटा. दस्ती कर्म चालू आहे आणि माझ्या अरण्यात हराम फळ बॉडी खाली समाधी बंद मारलेलं बॉडी नाही. दिसत नाही काय करतो तू. खाली कर. काय स्वर्गवासी गेला. स्वर्गवासी गेले. अरे मला जिथे हद्दपार केले तो स्वर्गवासी झाला. आता तुमचं काय रे. आता आमचं काही नाही. बघा स्वर्गवासी गेला पण तू येणार नाही. कोण गेलेला तो त्याच्या काल्याला ना उद्याला त्या सर्व ठीक आहे. ज्यावेळी हद्दपार केली त्यावेळी मला लात कुणी मारली रे. अरे कालू तूच मारलीस ना. अरे लाज कसा माहितीये कसे मारला माहितीये. मला बोलला तू रेड घाल. मी रेड घातली. कशी घातली माहितीये. अशी रेड घातली आणि अशी लाज मारली. आणि मी दाखवू काय याला लांब करा. कोणाला हात नाही लावायचा आहे. मैदानात आलंच ना चिंड्या चिंड्या काढली. आणि नर्तकी घेऊन या. डोलं फोडून राजसेवक काय बोलतोय. कशाला पाहिजे. नर्तकी घेऊन या. या मनातल्या मनात शिवाय तू.
चालले मैदान. ए, ए. अगं हे नाव नव्हती. गेला करावं की बोलतोस का? अगं हे नाव नव्हती. काका ते शाळेत जात आहे. तुझा हात लावला तो. वाजवत सारखं सगळं घेतलं ना. आंबूचं काय कराय माहितीये? बघू नका. चल, खाऊ नये बाजू. हा, दाखव. अरे, इथे बोलत ना. नाव नव्हती. फक्त तुझा हात चेहरा दाखव. ये ना, मला लाज वाटते. ए, लावण्यावरती. मला सूड गेलाय सूड. तुला दादा बसताय ना. आगमन करायला गेलाय की शिकारीला गेलाय? अरे मला वाटलं का सोड तुझी तुझी सोड. आम्ही राज उडवले असतो ना. आम्ही हद्दपार करीपर्यंत या सर्व कारणीभूत तो शेतीला काढता आहे. त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. हा शिंदेचा कार्टा बोलला. तू बोलला ना शिंदेचा कार्टा मोची समोर आले. अहो तुमची मी वाट पाहत होतो. त्या युवराजला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि राहिला तो शेतकऱ्याचा काटा. आणि त्याचा पण आपण लवकरात लवकर नायनाट करू. ठीक आहे. हे बघा तिकडची खबर तिकडच लागतं का म्हणे. समजलं का हरामखोर? अरे हिकडची खबर तिकडे कशाला लागेल? हा? समजत नाही तुम्हाला? वाटतं काय झोपतं? हा? हरामखोर. तुझं पाणी काढतोय, हा माझा पाणी काढतोय. हा? त्या शेतकऱ्या काट्याआधी एक युक्ती आहे. का तुमच्याकडे आहे? त्यांच्याकडे सुपारी खंड पाणी युक्ती आहे का? राजकन्या आणि तो काटा बागेत फिरत असताना तुम्ही बागेत प्रवेश करा आणि त्या राजकुमारीला जंगलात घेऊन जा. तो काटा तुमच्या मागे येईल. ठीक आहे. पण हा हे सगळे काम करत असताना कोणती चूक होता कामा नये. नाहीतर आपल्या धड जे धडावेगळे केले नाही त्याची चिंता तुम्ही करू नका. ही कामगिरी मी योग्यरीत्या पार पाडेल. ठरलं ठरलं तर मग. हा डाव्या बनायच्या.
बंगिरा हो बंगिरा राहिला कुठे बंगिरा हो बंगिरा अरे बाई, अगं बाई, ही मला ती- अगं ही मोठी कुठली आहे? अरे आता हो असंच चालणार हो असंच चालणार हे अरे हाईट कमी आहे म्हणून मी घरात आणली असती. माझ्या वेळेस दोन पडली. लागली बाई. हा, बंगिरा कुठे आहे? बंगिरा बंगार मध्ये बंगार बंगार ना रे बंगिरा मी पकडू पुढे जाऊ दे 15 मिनिटाचाच व्हिडिओ राजसेवक तुम्ही मागच्या गेटवरती पारा करा आम्ही बागेत जाऊन येतो करत होतो चालू दे चालू दे आंबा लागले का बघून या आपण लावून येतो चला विजय आपण बागेत फेरफटका मारून येऊया आता 4 वाजले अरे एखादं गाणं तरी घे माझा आवाज बसलाय बघ कुठलं घेतोस काय उद्या सकाळी पालखी नाचवायची माहितीये तुला मग म्हणतोस काय मग तुझे घे का चांगलं गाणं सर हे म्हणतोस घे अगं शालो झोका दे गो मैना 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 काय करायचं थांबायचं जायचं थांबूया थोडं काय आजूबाजूला लक्ष टाक बरोबर दिसतोय काय चल पाठीमागात पारा करूया हा बंदिरा कुठे राहिला परत बंदिरा ए बंदिरा बंदिरा अरे कोण आहे तू? आणि इथे काय बघ चल अगं चल मला सांगा चल पण पटकन तुम्ही मला मला केव्हा तुला आवाज खाली काय म्हणे म्हणू का म्हणा
स्वाधीन कर माझ्या तिला स्वाधीन कर ना राम खोरा नाही हे कदापि शक्य नाही तो माझ्या घरी हालाल गेले तरी मी तिला तुझा राम खोर तुझ्या मुलेच अरे तुझ्या मुळे तुझे सेनापती पद दिला आहे हा राम खोरा चल चल वर्षामध्ये नाही नाही राम खोर डोंगर कोसळले दुःखाचे डोंगर कोसळले डोंगर कोसळले दुःखाचे डोंगर कोसळले हे मानवी राक्षसा अरे तुझे हे कट कारस्थान मी केव्हाच ओळखून होते अरे तुझ्या कट कारस्थानामुळे आज आज मी तुझ्या हाती लागलो अरे तुझ्या जर एवढी हिंमत असेल तर उत्तर दे ती तोडून आणि कर माझ्याशी हात
काय खुशखबर? खुशखबर सेनापती बोला. त्या बंगिरेला तुमच्या स्वाधीन करतो आणि ती राजकुमारी माझी स्वाधीन कर. नाही, हे कदापि शक्य होणार नाही. हे शक्य होणार नाही प्रधानजी. असं असेल तर त्या राजकुमारसाठी माझ्याशी 2 हात करावे लागतील तुम्हाला. एवढी जर खबर असेल हो युद्ध असतं. हो युद्ध तयार. आणि घे माझं नाव. अरे एवढी हिंमत असेल तर चला तुझी समशेर. आज एवढी खबर असेल हो युद्ध असतं. ठीक आहे. झोपला. तुला काय बोलतो? सोडायला काय बोलतो? आपल्याला काय करायचं? नाही सोडणार तो नाही. नाही सोडणार. अरे हरामखोरा, शेवटी माझ्या हातामध्ये गावलास ना. अरे हरामखोर. हे तुला किती नाही झाला? अरे चलोडा, कितने आदमी थे? हरामखोर. पांचू टाकून फोडून बोल रहे थे तो उत्तर दे ना. कितने आदमी थे? 50 अच्छा बोल ना 50 दूध महाराज. ये हमको दे दे ठाकुर.
नाही ये मेरी दीदी ठाकुर अरे हरामखोरा तुझ्या अजून घमेंड उतरली नाही वाटत अरे तलवार तुला देऊन मग दाखव तुला काय ते अरे मग पाहतोस काय उचल ती तलवार आणि होऊ दे एकदा शेवट गीता उभी मंडपात चाला मरून पडला आतवाची बायको झाला त्या बेटीनं बाळूराय गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो विनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभमंगल सावधान
महाराष्ट्र माझा